लागला अनिकेत, जो 2 मॅच मध्ये अक्षरशः बरसला होता, तो आता मात्र बाद होत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये जातो सिद्धेश. सिद्धेशला सातत्याने गोलंदाजी करण्यासाठी आम्ही पाहिलं, पण आता मात्र या विभागातील सामन्यांमध्ये स्वतःच्या खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आणि स्वतःला प्रमोट करतो. आत्मविश्वास स्वतःचा वाढवण्याचा प्रयत्न बॅटिंग देखील करू शकतो हे संघाने ओळखलंय आणि त्यामुळे 3ऱ्या क्रमांकावरती त्याला प्रमोट केलं जातंय. सहदेव बॉलिंग ट्रॅकवरती धावसंख्या धावफलकावरती 4. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण एकाच अटेम्प्टमध्ये उचलतोय. एका धावेवर समाधान. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सहदेवची. तर नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय गणेश जाधव साहेब आणि राजू टेटे साहेब, त्यांचं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र स्विच हिट प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, पण त्यांना बीट करून चेंडू जातो सीमापार. सौखार आणि सौखाराने धावसंख्या होते धावफलकावरती 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू धावा झाल्या धावफलकावरती 9. प्रयत्न करत होता विशाल, आता मात्र अखेरीस त्याला चौकार आला त्याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि या मॅचची सर्वात महत्वाची विकेट. इथे मात्र फलंदाज झालाय का बाद, पंचांनी इथे मात्र चेंडू तिसऱ्या पंचांकडे मागणी. टेक्निकल टीम पुन्हा एकदा आपल्याला मेहनत करावी लागेल. WTC महेश वेले आहेत तिथे सज्ज. पंच 9 चेंडू हा घोषित केला, त्यामुळे फलंदाज इथे मात्र सुरक्षित आहे. सुटकेचा श्वास आता मात्र विशालने घेतला आणि VM ग्रुपच्या समर्थकांनी देखील, कारण की ही महत्वाची विकेट होती. फलंदाज इथे मात्र बाद झाले होते, पण 9 चेंडू इथे मात्र घोषित केला. टेक्निकल टीम आमची सज्ज होती. WTCच्या माध्यमातून थेट प्रसारण आपण पाहतोय नवनिर्माण चषक. धावसंख्या धावफलकावरती 10. आता मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 11. पाच चेंडूच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावरती 11. आता मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये 20 मध्ये खेळून काढतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार, चौकार आणि चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 झाली आहे. गणेश येतो दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरते. 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज गणेश. इथे मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केला. ऑन साइडला प्लेसमेंट करत असताना 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 19.
दुसरं षटक गणेशचा वापर केला. ओमसाई क्रिकेट संघ फाईट करत होता म्हणजे VM ग्रुप. इथे मात्र स्विचिट प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने पण चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजेच 23 ही धावसंख्या. धावसंख्या धावफलकावरती 23. 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गणेश या षटकामध्ये कुठेतरी महागडं षटक हाताळतोय. पहिल्या षटकाची सुरुवात खूप चांगली झाली होती पण शेवटचे 2 चेंडू फेकण्यासाठी भरपूर धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. दुसऱ्या षटकात गणेशने पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर 9+1 आणि आता मात्र चौकार. धावसंख्या धावफलकावरती 23 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज गणेश स्विचिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद होत असताना सिद्धेशला मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा लागला 23 या धावसंख्येवरती. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन वाढतो. फ्लायटेड चेंडू होता. हलक्या हाताने प्लेसमेंट करत असताना एक धाव कंप्लीट केली जाते. नवीन फलंदाज ऋषी येतो. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच गोलंदाज गणेश षटकातील 5वा चेंडू फेकत असताना धावसंख्या धावफलकावरती 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर खेळाडूला इथे मात्र दुखापत झाली आहे. फर्स्ट एड किट इथे मात्र आहे उपलब्ध. आपण दुखापत जर जास्त सिरियस असेल तर फर्स्ट एड किट घेऊन जायचं तिथे. इथे मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केला. धावसंख्या धावफलकावरती 25. त्याचबरोबर विनंती करतो आदरणीय जयेश गायकवाड साहेबांना की व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावफलकावरती 25 ही पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला हवेमध्ये घेऊन काढला. आता मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. 4 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 29. 29 झाल्या. 29 ही धावसंख्या. 5 चेंडू झाले. धावा झाल्या धावफलकावरती 29. राऊंड विकेटने पुन्हा एकदा कलेश सज्ज होतं. स्ट्रायकिंग एंडवर विशाल. इथे मात्र हलक्या हाताने घेऊन काढतोय. एकदा कंप्लीट. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा झाल्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते VM ग्रुप कौस्तुभ 11 या संघाची.
चौकार आहे तो. तिसऱ्या षटकात दिनेशचा वापर केला. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकते. 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर जी खेळाडूची बॅट पडद्याच्या आतमध्ये आहे ती रिमूव्ह करा. यस, थँक्यू. इथं मात्र दुसऱ्या धावायचा कॉल केला आणि 2 धावा देखील कंप्लीट. नशीब कुठेतरी विशाल फुलोरेच्या बाजूने आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो ओमसाई क्रिकेट क्लब आणि एका पारड्यात नशीब आणि विशाल फुलोरे. पारड विशाल सजड आहे. धावसंख्या धावफलकावरती 35 आणि इथे मात्र अजून एक नेत्रदीपक फटका. चेंडू जातोय सीमा पार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू झालेत. धावा झाले धावफलकावरती 40. 3 चेंडू झाले. धावा झाले धावफलकावरती 40. गोलंदाज सज्ज होतो दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पंच नो चिकून करतात. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 41 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आणि आता मात्र फलंदाज विशाल होईल बाद. विशालला आता मात्र परतावं लागतंय. पण एक फायटिंग टोटल उभं करून गेला. तो त्याचं काम करून गेला. आता मात्र हा 2 खेळाडूंना इथे मात्र चेंडू 2 फेस करायचे. ऋषी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 42. चेंडू झाले 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती 42. इथे मात्र पुढे सरसावत असताना चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली. 1 ने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होती धावफलकावरती 43. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर ऋषी. इथे मात्र लॉंग दी कार्पेट चाबुक स्ट्रोक. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा भरवतो. मिळतात 4. चौकार आणि चौकाराने धावसंख्या होती धावफलकावरती 47. टार्गेट आहे 48. टीम ओमसाई क्रिकेट संघासमोर. तर शिवराज 11 संघाचे संघनायक आणि एमबी ग्रुप संघाचे संघनायक टॉस साठी रिपोर्टिंग करा. एमबी ग्रुप संघाचे संघनायक विनय शेठ भोईर आणि शिवराज 11 संघाचे स्वप्नील दादा देखील येतात. तर व्यासपीठावरती राजू म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात पुढच्या मॅचची नाणेफेकी. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय. दोन्ही संघनायक इथे मात्र आलेत. आपण टॉस बॉक्स मध्ये या. इथे मात्र टॉस केला जाईल. आमचे मान्यवर राजू म्हात्रे साहेब तिथे मात्र उपस्थित आहेत. अंबे ग्रुप देवीचा पाडा विपक्ष शिवराज अशी ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शिवराज संघ अंडरम क्रिकेट भरपूर खेळत असतात आणि खूप मोठं नाव आहे अंडरम क्रिकेटमध्ये. आणि एका बाजूला एमबी ग्रुप देवीचा पाडा ओरम क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा. आता मात्र अंडरम क्रिकेटला देखील सुरुवात केली आहे. या नवनिर्माण चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. ऑलरेडी ज्युनियर एमबी ग्रुप क्वालिफाय झालाय. ज्युनियर एमबी ग्रुप देवीचा पाडा. पण आता मात्र आजच्या दिवसामधून एमबी ग्रुप देवीचा पाडा कशा प्रकारे काम करेल. टॉस इथे मात्र झालाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच शिवराज संघाने. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान देखील करणार आहोत. तर राजू म्हात्रे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते विजय वामन म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचं.
सकाळच्या सत्रापासून अनुपस्थित होते, पण आता मात्र या मॅचसाठी पुन्हा एकदा जॉईन होतात आणि त्यांचं इथं मात्र शुभ सन्मान ज्यांच्या नावाने या स्पर्धेमध्ये दाखल झालाय VM ग्रुप, अर्थातच विजय म्हात्रे ग्रुप आणि विजय दादांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती इथे मात्र केला जातो या नवनिर्माण चषकामध्ये. माईची उबदार शाल, दोन इथे मात्र सत्कार करत असताना राजू म्हात्रे साहेब. तो व्यासपीठावरती गणेश जाधव साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूयात. राजू दादांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते गणेश जाधवचा शुभ सन्मान करण्यासाठी. सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिला चेंडू वाईट फेकला, धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत या संघाचा. एक धाव इथं मात्र खाऊन एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडवर इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे मात्र फलंदाज होते बाद. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2. पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. होमसाई क्रिकेट संघाला इथे मात्र धक्का लागतोय. तर व्यासपीठावरती राजू टेटे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर विनंती करतो आदरणीय राजू म्हात्रे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते राजू टेटे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर प्रशांत. सिद्धेश बॉलिंग ट्रॅकवरती लाईन पाहावी लागेल. डावी स्टिक सोडून जाणार चेंडू, वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 3. अजून एक अवांतर धाव, वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 4 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या गोल शैलीवरती आक्षेप घेतला, त्यामुळे आकाश आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 4. राऊंड द विकेटने सिद्धेश, स्ट्रायकिंग एंडवर प्रशांत. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करतात. सलगचा तिसरा व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 5. धावसंख्या धावफलकावरती 5. चेंडू झाले 2, धावा झाल्या धावफलकावरती 5. टार्गेट आहे 48. सिद्धेश इथे मात्र अजून एक अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सलगचा चौथा अवांतर चेंडू फेकतोय गोलंदाज सिद्धेश. प्रचंड वेग आहे, वेगावरती नियंत्रण आहे. टॅपच्या माध्यमातून खेळ काढल्या क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. तर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्यावरती फक्त खेळाडू बसतील आणि खेळाडूंना देखील विनंती करतो आपण खुर्च्यांवरती जाऊन विराजमान व्हा. खुर्च्या रिकामी दिसला तर लगेचच पकडल्या जातात, त्यामुळे विनंती करतोय. धावसंख्या धावफलकावरती 7. चेंडू झालेत आतापर्यंत.
तो व्यासपीठावरती गोपाळ दळवी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल. तर विनंती करतो आदरणीय राजू म्हात्रे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते गोपाळ दळवी साहेबांचे इथे मात्र शुभ सन्मान. राऊंड विकेटने सिद्धेश पुन्हा एकदा इथे मात्र गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, पाडल स्वीप करण्याचा. चेंडू डीप मिड विकेट मध्ये जातो, उचलून फिकी करते तोपर्यंत एक धाव कंप्लीट. राऊंड विकेटने सिद्धेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर प्रशांत. आता मात्र मनगटांची ताकद दाखवत असताना एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल. 2 धावा वेगाने कंप्लीट. 2 ने धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या ते धावफलकावरती इन डबल फिगर 10 ही धावसंख्या. 5 चेंडू झाले, धावा झाले धावफलकावरती 10. राऊंड विकेटने पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटक घेऊन येते गोलंदाज विशालचा वापर केला. 48चं टार्गेट आहे. पहिला चेंडू वाईट. धावसंख्या धावफलकावरती 12. उर्ध्व विकेटने विशाल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर प्रशांत. इथे मात्र टॅपच्या माध्यमातून घेऊन काढला. चेंडू अडवण्यात देखील यश मिळतं. गोलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगत. धावसंख्या धावफलकावरती 12 ही धावसंख्या. इथे मात्र चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आणि ओव्हर थ्रोची एक धाव. अशा टोटल 2 धावा. 2नी धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावरती 14. 2 चेंडू धावा झाल्या धावफलकावरती 14. इथे मात्र चांगलं यष्टीरक्षक. हलकीशी बाहेरची कडा, गती कमी केली, अन्यथा चेंडू लॉंग स्टॉप रिजन मधून सरळ फरार झाला असता. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावरती 1 ने पुढे सरकते. 15 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 15. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन मात्र तिथे दिलंय. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल आणि फलंदाज होतो इथे मात्र बाद. दिनेश इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतो. 16 धावसंख्येवरती दुसरा धक्का लागतो. बॅटिंग करत असताना टीम ओमसाई क्रिकेट क्लब या संघाला. नवीन फलंदाज गणेश येतोय. नवीन फलंदाज. 4 चेंडू झाले, धावा झाल्या धावफलकावरती 16. सकाळच्या सत्रापासून एक चिमुकला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये तीर्थ भोईर यांच्या संघामध्ये तो खेळत होता आणि खूप चांगलं वर्क त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. शुभम, थँक्यू शुभम. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना निर्धाव चेंडू. प्रत्येक संघातील खेळाडूंची मात्र नावं पाठ आहेत शुभमला. त्याला देखील आम्ही थँक्यू म्हणतो. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावरती 16. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू जिंकण्यासाठी धावा हव्यात म्हणजे 32 धावेंची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 48चं टार्गेट. पहिल्या षटकात सिद्धेशने धावा खर्च केल्या 11. दुसऱ्या षटकात विशालचा वापर केला. 8 धावा खर्च केल्या. पाच धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती 16. आता मात्र 6 चेंडू आणि 32चं समीकरण. तिसरं षटक दर्शन घेऊन येतोय.
दर्शन बॉलिंग ट्रॅकवरती 6 चेंडू 32 समीकरण. पहिला चेंडू नो. नो चेंडू आहे. द विकेट राऊंड द विकेट नाही इथं मात्र चांगला चेंडू. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आपण पाहतो. सकाळच्या सत्रापासून गोलंदाज दर्शन इम्प्रेस करतोय. चक्री पद्धतीची गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकते ती म्हणजेच 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज मैदानामध्ये. तर ओमकार पाटणे यांचं देखील आगमन होतं. वेलकम ओमकार. फायनल खेळण्यासाठी गेले होते. फायनल मध्ये प्रवेश झाला होता. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावरती 18 ही धावसंख्या. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. करायच्या त्या वाईट +1. धावसंख्या धावफलकावरती 19. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतो या षटकामध्ये. इम्प्रेस करतोय हा गोलंदाज दर्शन. प्रचंड वेग. भरपूर वेगाने चेंडू हाताळत असताना गोलंदाज दर्शन टप्प पडल्यानंतर भरपूर आतमध्ये देखील येतोय. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची आतली कडा. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या होते धावफलकावरती 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. मजबूत स्थितीमध्ये व्हीएम ग्रुप संघ. जितका दबदबा व्हीएम ग्रुप चा आहे तितकाच इथे मात्र दबदबा या महाराष्ट्र नवनिर्माण चषकामध्ये व्हीएम ग्रुप क्रिकेट संघाचा देखील पाहायला मिळतो. 9+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. धावसंख्या होते धावफलकावरती 22. तीन चेंडू शिल्लक आहेत. दर्शन बॉलिंग ट्रॅकवरती. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर. आणि ते मात्र फलंदाज धावसंख्या धावफलकावरती 22. मंकी विकेट या स्पर्धेमध्ये नाहीये. इथे मात्र हलक्या हाताने